रत्नाकर पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका। या पाटलाले उच्च्या पाटला द्या लागी, हे मुंग येते नाही काही नाही असंच सांगा लागी। हा या बसेला आता पाटील कुत्र्यासारखा खोडताळ करू आपण जरासा। हे पा कुत्रन हे ता हे चाललो होतो वावरा पाहतो बा विचारून कसा होते मग काय राजा मुंग पेरला ना। हा पण आता लोक तसं आहे भाऊ। हो ते आहे। आता त्यावेळेस बांधलं त्यावेळेस असं वाटलं की म्हटलं पाहिजे बुठा बसाले वावरात। हो हो पण राजा गोंड ठेवला होता। हो का? हो ते दोघं जण ठेवले राजा तेच पाहिलं सांगा काय करा। वांदा पडला असेल मग। अरे वांदा पडला म्हणजे घरी नाही थांबा लागत, इथं थांबा लागते। मुंग पेरला त्याच्या मायाजून काम नाही धंदा नाही। हो का? गोंड चालला गेला। हो कुत्रे आहेत पण ही कुत्री भोसूच्या गावात पाहतात ना। येईल रोज पाहिजे ना मग। काय ना आपल्याला तर मटण चालत नाही, आपल्याला तर मटण भेटत नाही राजा। गेले कुठून मटण द्यासा। हो का? तुमच्यासारखे लोक येतात हे बॅटिका फॅटिका काढतात का नाही। हो लागते माझं एवढं मोठं बांधून ठेवलं तर थांबाच लागते नाही तर थोडा वेळ मग इकडे बसला इथे बसला पुरते ना। ठीक आहे बरोबर। पण राजा डोक्याला ताप आहे। हो असं वाटते भोसूरचं सबन टाकून द्या आणि चाललं जा। काय लगा लहानपणापासून का याच्यातच माणूस मरू राहिला ना। तेच ते आता बायको म्हणते सोडून द्या पोट्टे मन लागत नाही याच्यात। काय मुंग जमीन काय मी बा ऊन लय असते आपली इकडे। पण पाणी देत असतो ना त्याला। येईन मग हा येईन ना मग। एमपीत तर चांगला मुंग येते। ते काय मी बा कसं असते तर बरं लोक राजा काम नाही धंदा नाही त्या किलच्यासला पडतात येत नाही त्याला शेंगा लागत नाही। बरं दुबीन याला काय घेणते ना। ठीक आहे ना लोक चालला प्रयोग तर करून पाहा लागते का नाही। काय बरं जरा भाऊ पाहिजे ना। हो जमणार नाही का पाय बरं। हा वय झालं ना आता। हो पाय आता थोडा निघाला कडे इकून तर बरा जमते ना। हा जमते ना। पत्ता सोडला ना तसा। हा हा बा कायले टोले घेता। अबे बाबा मजूर सांगितला ना, मजुरांना वक्ताच चट दिली ना मग मुंग निघाला ना। पण काय करतो हे बा पुंगे हे सारं खाऊन राहिलं ना। हे मायबीन ढोरस होतात आणि इकून तिकून करण लागला असो झोंबलो राजा मला करण काय विचारतो राजा बेकार काम आहे ना। हे पा शेतकऱ्याचा काही जीवनच बेकार आहे असं वाटते सायाचं। हे शेती सोडून द्या इकून टाका पण असा विचार करते लग्न करायला जा तर लोक लग्नाला विचारतात का शेती किती आहे। आता तुला परिस्थिती माहिती आहे ना। अरे कंबर दुखते माही पण काय सांगा आता तुला हिर खोदली त्या मायबीन एवढं सरकार बोगस आहे। हिर खोदली त्याला एवढीच 3 लाख रुपये जोरचे लावले राजा म्या। पैसा दिला नाही फक्त मजुरी दिला का सरकारनं। काय तर ते लाडकी बहीण काढली बाबा त्याईनं आणि लाडक्या बहिणीनं आमचा 70 कोण टाकला ना। एवढी कंबर दुखते संध्याकाळी राजा काय विचारतं बायकोले पाय दाबतात बायको घरचा धंदा करीन का आपले पाय दाबीन विचार आहे ना बाबा। हे बा मी तर या शेतीला परेशान झालो। बरं पुरत नाही राजा माणूस ठेवला की तिसऱ्या दिवशी पळते आणि आता की आपलं वय राहिलं नाही बुटी कठीण काम झालं। वनवाणनेरेचा एवढा चळा आहे भोसूरचा काय विचारता। हे डुकरं म्हटलं गप्पा तार तोडून देतात ना वावरात परेशान झाला। आता हे असं वाटते हे खटलं फटलं सबन हे करून टाका कंटाळला मनुष्य या शेतीले। काय जमते काय आताच आपल्या कामात येतात ते म्हणून सांगा लागते आपल्याला जरासं काही ना काही। मुंगा येत नाही आपल्या गाईसाठी होते बरोबर। पोट्टे गेले बाहेर बुडं बसलो इथं वावराची नांदी आपल्याला का करावं लागते हावलाच लागते। आता हे आहे मोठा म्हणून आपण पडतोला हे काही ढंगावर नाही येता। सरकार कुठलंही असो ते पहिल्यांदा गाज येते शेतकऱ्यावर। मतांसाठी लाडकी बहीण योजना काढली पण शेतकऱ्याच्या ज्यांनी शेतात विहीर खोदायला लावली तिचे पैसे अजून 11 महिन्यापासून आले नाहीत। एकतर त्या पैशाचं व्याज वाढत आहे। शेतकऱ्याची काळजी कुठल्याच सरकारला नाही हेच यामधून दिसतंय।